मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भरपूर मोठा स्कॅम सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र त्यातही अद्याप काही महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला असल्याचे आरोप करत आहे. मात्र आता काही लाभार्थ्यांना महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता निकष लावण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष डावळून लाभार्थी घेतल्यावर कारवाई सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7,500 रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निकषाची कात्री लागणार असल्याचं बोलले जात आहे. यातच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवावं, असं विधान लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. हे आज दुपारी 4 जानेवारी पत्रकार परिषदेत बोलले होते. तर आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा स्कॅम चालू आहे. तो कोणत्या महिलांनी फॉर्म भरला आहे, ज्याचे पैसे वापस गेले, त्यांनी आपल्या व्हिडिओला कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका.